सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। अशातच आपण बघू शकतो ठाण्यातील नीलकंठ ग्रीन्स या इमारतीमध्ये सर्व महिलांनी एकत्र येत दरवर्षी सामूहिकरित्या अथर्व शिष्याचं पठण या सगळ्या महिला करत असतात। आणि आता आपण बघू शकतो महिलांच्या माध्यमातून सर्वप्रथम गणपती बाप्पाला वंदन करून आपण बघू शकतो सामूहिकरित्या पवित्र अथर्व शिष्य पठण केलं जाणार आहे। खरं तर आपली परंपरा जपली पाहिजे या अनुषंगाने नीलकंठ ग्रीन्स या सोसायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात आणि आनंदात गणेश उत्सव साजरा केला जातो। यंदाही आपण बघू शकतो सुंदर असा देखावा त्यांनी केशवजी नाईक चाळीचा हा देखावा या ठिकाणी त्यांनी साकारलेला आहे। 1860 मधली ही प्रतिकृती आपण बघू शकतो या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। आणि आता आपण बघू शकतो गणरायाला वंदन करून या महिलांच्या माध्यमातून सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण केलं जाणार आहे। आणि अथर्व शीर्ष पठण करण्यासाठी आपण बघू शकतो दरवर्षी हे अथर्व शीर्ष पठण नीलकंठ ग्रीन्स या सोसायटीमधील महिलांच्या माध्यमातून करण्यात येत असतं। आपली परंपरा आपली पारंपरिक पद्धत नव्या पिढीला ज्ञात व्हावी आणि अगदी पारंपरिक पद्धतीने आपले सण उत्सव जपले जावे या अनुषंगाने नीलकंठ ग्रीन्स या इमारतीमधील या सगळ्या महिला दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात हा उत्सव तर साजरा करतच असतात, सोबतच सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण करत असतात। एक आदर्श ही सोसायटी ठाण्यातील सर्व सोसायट्यांच्या समोर ठेवत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण करून आपली परंपरा या सर्व महिलांच्या माध्यमातून सुरू ठेवली जाते। आणि आता आपण बघू शकतो गणरायाला वंदन केल्यानंतर सामूहिकरित्या या सर्व महिला अथर्व शीर्ष आता पठण करणार आहेत। आजच्या या ठाणे लाईव्हच्या लाईव्ह मधून आपण हे सामूहिक अथर्व शीर्ष तर सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोतच, सोबतच या गणेश उत्सव काळामध्ये सामूहिकरित्या म्हटल्या जाणाऱ्या अथर्व शीर्षाचं महत्त्वही आपण जाणून घेणार आहोत। आणि आता बघू शकतो थोड्याच वेळात सामूहिकरित्या या सर्व महिला अथर्व शीर्ष पठण करणार आहेत। ठाण्यातील नीलकंठ ग्रीन्स या इमारतीमध्ये आपण आहोत। दरवर्षी इथे गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो। आणि आता थोड्याच वेळात आपण बघू शकतो या सर्व या सोसायटीमधील महिलांच्या माध्यमातून सामूहिकरित्या अथर्व शीर्षाचं पठण केलं जाणार आहे। एक मिनिट नीलिमा मॅडम सुचित तू किती हिशोबाने आता सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण या कार्यक्रमाला जी आहे ती सुरुवात होते। महत्त्वाचं म्हणजे
नीलकंठ ग्रीन्स या सोसायटीच्या माध्यमातून आपण बघू शकतो दरवर्षी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। आपली परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचावी या प्रामाणिक हेतूने दरवर्षी या सर्व महिलांच्या माध्यमातून या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन गणेशोत्सव निमित्त करण्यात येत असतं। आणि आता थोड्याच वेळात सामूहिकरित्या या सर्व महिला या परिसरातील या सोसायटीमधील महिला अथर्व शीर्षाचं पठण करणार आहेत। ठाण्यात गणेशोत्सव आपल्याला माहिती आहे मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो। कला सांस्कृतिक शहर म्हणून ठाणे शहराला ओळखलं जातं आणि अशातच आपण बघू शकतो अथर्व शीर्ष पठण करून सामूहिकरित्या एक सुंदर असा आदर्श समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न नीलकंठ ग्रीन्स या सोसायटीच्या माध्यमातून करण्यात येतं आणि सगळी दृश्य आम्ही आपल्याला लाईव्ह दाखवत आहोत। सगळ्यांनी शांत बसा। थोड्याच वेळात सामूहिकरित्या अथर्व शीर्ष पठण करायच्या कार्यक्रमाला सुरुवात होते। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार मंडळी। अथर्व शीर्ष ग्रुप नीलकंठ ग्रीन्स आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आमचं हे अथर्व शीर्षाचं चौथं पठण आम्ही 22 साली अथर्व शीर्ष सुरू केलं। त्यावर गुरुजी येऊन इथे अथर्व शीर्ष म्हणत होते। आम्ही फक्त सुरुवातीला 8 ते 10 जण होतो। नंतर हळूहळू आमचा जवळजवळ 42 जणांचा ग्रुप झाला आहे। तुम्ही म्हणाल इथे तर नाही दिसत आहे, पण गणपतीमुळे तुम्ही आले नसला तर एखादं छोटंसं रोपटं लावावं, सहज लावावं आणि त्याचा हळूहळू मोठा वृक्ष व्हावा। ते जे आनंद, तो जो आनंद समाधान आहे ते समाधान आम्हा सगळ्यांना आहे। आमचा अथर्व शीर्ष ग्रुप हा फक्त ज्येष्ठ मंडळींचा नाही। आमच्या वयवर्ष 40 पासून तर वयवर्ष 92 पर्यंत सगळे आहेत आमच्या अथर्व शिक्षणात। आणखी एक वैशिष्ट्य आमच्या ग्रुपचं, आमचं एखाद्या प्रांतापुरतं हे सीमित नाही। आमच्या ग्रुपमध्ये विविध प्रांतातल्या स्त्रिया आहेत आणि त्या बहुभाषिक असून सुद्धा हे आनंदाने म्हणतात। हा आमचा ग्रुप सगळ्यांना खुला आहे। अथर्व शीर्षाची जी हे जो ग्रुप तयार झाला यातून विविध कल्पना बाहेर आल्या आणि त्यातूनच मराठी सांस्कृतिक मंच स्थापन झाला। या मंचातर्फे आम्ही 3 महिन्यांनी एक व्याख्यान ठेवतो। अध्यात्म, करमणूक, पर्यावरण अशा विविध विषयांवर आमची व्याख्यानं होतात। आमची 6 व्याख्यानं झाली आहेत। आता हा अथर्व शीर्ष जो आहे तो आम्ही दर संकष्ट चतुर्थीला एकेकाच्या घरी जाऊन 11 वेळा आम्ही म्हणत असतो, अथर्व शीर्ष म्हणतो। हे म्हणत असताना आम्ही अनेक गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष देतो। ते म्हणजे स्पष्ट उच्चार, ते सुरात आलं पाहिजे आणि समूहाने म्हणताना ते सुरात तालात झालं पाहिजे याचं आम्ही ही गोष्ट आम्ही लक्षात घेतो। अथर्व शीर्षक ही रचनाच अशी आहे, त्यातली शब्द ती त्यामुळे एक सकारात्मक
ऊर्जा निर्माण होते. म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी हे अथर्व शीर्ष म्हणायला जातो, फीडबॅक इतका चांगला असतो की पटकन येऊन घरातली माणसं आम्हाला म्हणतात, खूपच छान झालं, खूप छान वाटलं. आता अथर्व शीर्ष म्हणजे काय याची माहिती आमची मैत्रीण निलेवा देते. नमस्कार. मी थोडक्यात सांगते. अथर्व शीर्ष म्हणजे आपण प्रत्येक कार्याच्या आरंभी श्री गणपतीची पूजा करतो, बरोबर. गणपती बुद्धीची देवता आहे, सुखकर्ता, दुःखहर्ता आहे. त्यामुळे आपल्यावरील संकट दूर होऊन स्थैर्य, समृद्धी मिळावी याकरता आपण वेगवेगळ्या मार्गाने गणपतीची आराधना करत असतो. त्यातलाच एक उपासनेचा प्रकार म्हणजे अथर्व शीर्षाचं पठण हे आहे. अथर्व शीर्ष या शब्दामध्ये 3 शब्द एकत्र येतात. अ म्हणजे अभाव, थर्व, थर्व म्हणजे स्थिर, आणि शीर्ष, शीर्ष म्हणजे मस्तक. कष्ट, विघ्न, दुःख, संकट यामुळे अस्थिर होणारी आपली जी बुद्धी आहे, आपलं मस्तक आहे, ते शांत आणि स्थिर करण्याचं हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र गणक ऋषीने लिहिलेलं आहे, ज्यामध्ये गणपतीची स्तुती केलेली आहे. ते गणपतीला समर्पित आहे. याच्या पठणाने गणपतीची कृपा आपल्यावर सदैव राहते, बुद्धी आणि समृद्धीचा लाभ होतो. हे एक संघगीत आहे. ते सर्वांनी मिळून म्हटल्यावर विशेष फायदा होतो. त्याची वारंवार आवर्तनं करावी लागतात आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. याच्या पठणामुळे निर्माण होणाऱ्या ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्याने वातावरण अतिशय प्रसन्न होतं, मंगलमय होतं. आणि आता त्याला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याच्या आशीर्वादासाठी आपण सगळ्यांनी 11 वेळा अथर्व शीर्षाचे पठण करूया. गणपती बाप्पा सुरू करूया. अवानुचारम्
समन्ता त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्तः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चन्द्रमा स्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपम् गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः श्रैषा गणेश विद्या गणकऋषि गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं गदं च वरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पितं देवम् नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवपातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचौर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं
त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं कारेण रुद्रम् एतत्तव अनुस्वरूपम् गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्नादम् संहिता सन्धिः श्रेष्ठा गणेश विद्या गणक ऋषि निश्रुत गायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो भ्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवशोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचौर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं
ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं कालेन रुद्धम् एतत् तव मनुस्वरूपम् गकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः शैषा गणेशविद्या गणकऋषिः निश्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपते नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं रुरं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवदातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं
तारेण रुद्रम् एतत्तवमनुस्वरूपम् अकारो पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निःसृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तम् आशमङ्कुशधारिणम् रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तं लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवाससम् रक्तगन्धानुलिप्ताङ्गम् रक्तपुष्पैः सुपूजितम् भक्तानुकम्पिनम् देवम् जगत्कारणमच्युतम् आविर्भूतम् च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रभूतये नमो नमः। नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोद्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम् त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्र त्वं इन्द्र त्वं अग्नि त्वं वायु त्वं सूर्य त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो गणादिं पूर्वोच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितम् तारेण रुद्धम् एतत्तव अनुस्वरूपम्